तुम्ही लकी आहात दिग्विजय, तुम्हाला अशी कडक पण प्रेमळ बायको मिळाली। बरं, आता पेशंटला तपासूयात, त्यांच्या सगळ्या टेस्ट करायचे आहेत। मॅडम तुम्ही एक काम करा, खाली जाऊन सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून या। दिग्विजय मी आलेच, बाहेरच आहे, मग भेटा तुमचं झालं। डॉक्टर फॉर्म भरायचा आहे तो कुठे? इकडे आहे। तिथे का? फॉर्म भराय। सॉरी डॉक्टर, पण दिग्विजय इथे आहेत का कुठे? एक्सरे रूम मध्ये वगैरे? नाही, ते आत नाहीत, त्यांच्या सगळ्या तपासण्या पूर्ण झालेल्या आहेत। ते बाहेर बसतो म्हणून म्हणाले आणि बाहेर गेले। बरं, बाहेर नाही दिसत आहेत, पण मी बघते। थँक्यू। हॅलो अरुंधती, दिग्विजय कुठे आहे? आई ते त्याचा फोन नॉट रिचेबल येतोय। त्याच्या सगळ्या टेस्ट झाल्या का? आई ते दिग्विजय, हा त्याला जरा फोन प्लीज। काय झालं, दे ना त्याला फोन, आम्हाला बोलायचं त्याच्याशी। दिग्विजय। हॅलो अरुंधती, हॅलो। रेंजच नाहीये। दिग्विजय कुठे गेला होतात तुम्ही? दिग्विजय तुम्ही काही बोलू नका। कुठे गेला होतात मला सोडून? मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं नाही माहितीये का? तुम्ही दिसला नाही तर माझी काय अवस्था होते तुम्हाला नाही कळणार। कुठे गेला होतात आता सांगा तुम्ही। ते मी तुझ्यासाठी हे आणायला गेलो होतो। तुला तुला थँक्यू म्हणायचं होतं। ते मगाशी डॉक्टरांशी माझ्या बाजूने भांडलीस ना तू, म्हणून थँक्यू। सायली, आपला संजू चिडला की त्या गोष्टीतल्या राक्षसासारखा दिसतो नाही? राक्षसाच्या गोष्टी नाही आवडत मला। आणि जे गोष्टी ऐकतात ना ते लहान मुलं असतात। मी मोठा झालोय आता, तूच लहान आहेस। लहान मुलांना भेटायला कोणी गुलाबाची फुलं घेऊन येतं का? अरे ती फुलं तुझ्यासाठी नाही, सायली ताईसाठी। बघ ती किती मलूल झाली ती, आणि तरी तू तिच्यावर रागावतोस? तिचं किती प्रेम आहे तुझ्यावर माहितीये? मला नाही माहित, मी नाही बोलणार आहे तिच्याशी। दुपारी मला न सांगता कुठेतरी निघून गेली, मला एकट्याला इथे ठेवून। ताई, तू जर पुन्हा अशी कुठे गेलीस ना, मी पण सोडून जाईल तुला।
कायमचा. रंजू, असं नाही बोलायचं. चल झोप आता. अजिबात हट्ट करायचा नाही, कळलं? चला सायली, मला निघायला हवं. हे असू दे. नाही, नको. म्हणजे खरं तर पैशांची गरज आहे, पण मी आज पद्मिनी राजे सरंजामींकडे गेले होते मदत मागायला. सायली, तू त्यांच्याकडे का गेलीस? त्या तुला मदत नाही करणार आहे. त्या तुला नाहीच म्हणाला ना? नाही, म्हणजे ते होही नाही म्हणाले आणि नाही म्हणाले. पण का काय माहिती, मला असं वाटतंय की त्या करतील मला मदत. केली तर चांगलंच आहे, पण नाही केली तर काय करणार आहे? जाऊ दे, फार विचार नको करूस या गोष्टीचा. येतो मी. हे ठेव. येतो. हात सोड ना माझा. अजिबात नाही. तुम्ही मगाच सारखं सोडून जाल कुठेतरी. आता तर मला एकदम दुसरीतल्या मुलासारखंच वाटतंय. तुम्ही असंच बोलत राहिलात ना तर कधीच सोडणार नाही. हो का? मग मी आयुष्यभर असंच बोलत राहीन. अरे ती बाई तर पडली तिथे. अरू अरू, इथे मागे काहीतरी गोंधळ चालू आहे. तू तू पटकन माझ्या जवळ आहे बरं. अरू, अरे तुमच्यावर जी पाय होती ती पडली खाली. कुठे? ए, अरू अरू, अरे यार, अरू अरू काय झालं? अरू उठ ना, पाणी आणा. अरू अरू उठ ना. अरू, डॉक्टर, काय काय कारण काय असेल हो? म्हणजे अचानक तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध वगैरे पडली. काय काय झालं? काय होतं? तशी बरीच कारणं असू शकतात. त्यांना मानसिक दडपण आलंय, खूप धावपळ झाली, एखादी चिंता सतावत असेल तशी चक्कर येऊ शकते. हे टेन्शन आहे का त्यांना? अहो, माझंच टेन्शन घेते ती सारखं, आणि म्हणूनच हे असलं काहीतरी होतं. ती स्वतःची काळजी घेत नाही होती, म्हणून हे बेशुद्ध वगैरे पडते. छान. दम देणारी बाईच अशी आजारी पडली तर पेशंटची काळजी कोण कशी घेणार? ह्यांना आधी कधी ती चक्कर वगैरे आली होती का? नाही डॉक्टर. जास्त टेन्शन घेऊ नका आणि 1-2 दिवस आराम करा. काळजी करू नका मिस्टर सरंजामी. तुमची बायको ठीक आहे, त्यांना आरामाची गरज आहे. फार धावपळ करतात त्या. तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता आणि घरी आराम करायला सांगा. नाही 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 डॉक्टर, ती घरी जाऊन आराम करणार नाही, मला माहिती आहे. मग एक काम करू, आजचा दिवस अंडर ऑब्झर्वेशन ह्या हॉस्पिटलमध्येच राहू देत. निदान आराम तरी करते. या, त्यांची शुगर लेवल आणि बीपी नॉर्मल आहे आणि बाकीच्याही टेस्ट करून घेतो, फक्त झालं. अरू, डॉक्टर जे म्हणतील ते ह्या सगळ्या टेस्ट गुपचूप करायच्या आहेत, ओके? आणि अजिबात त्यांना त्रास देऊ नकोस. हे बघ, मी राधिका काकूला सांगितलंय, ती येईल आणि मी प्रत्येक तासाला तुला फोन करणार आहे. त्यामुळे उगाच कुठं इथून उठून तिथे जावं वगैरे असं काही करू नको. आता तुम्हाला म्हणायला हो मॅडम, तुम्ही फार लकी आहात. अरू, येतो आम्ही. काळजी घ्या स्वतःची.
अमर तू एक काम कर, तू इथेच थांब, मी जरा 1-2 मिनिटात हे सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून येतो, हा? दादा फॉर्म इथे दे, मी सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो, तू ऑफिसला जा. नक्की नक्की. व्यवस्थित करशील ना? हो हो. ओके बाय. चल मी पळतो ऑफिसला. हो. हा? टेक केअर. या. अरे बुकेवाले, तुम्ही इथे हॉस्पिटलमध्ये बुके विकता की काय? हो, पण मला वाटतं तुम्ही चुकीच्या हॉस्पिटलमध्ये फॉर्म भरताय. हे वेड्याचं हॉस्पिटल नाहीये. हा, जर तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असता ना तर नक्कीच फॉर्म भरला असता. सॉरी, ऍक्च्युली मी आमच्या अरू वहिनीला ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये, म्हणून हा फॉर्म भरायला चाललोय. अरुला ऍडमिट केलंय? काय झालं अरुला? कूल डाऊन, एवढं पॅनिक होण्यासारखं काही नाहीये. ती बेशुद्ध पडली होती म्हणून आम्ही तिला ऍडमिट केले आणि डॉक्टर म्हणाले काही टेस्ट करावे लागणार म्हणून. मला भेटायचंय अरुला. कुठल्या रूम मध्ये ती? इथून हा राईट घ्या, 500. थँक्यू. वेलकम. बरं काकू, तू तू प्लीज काही लागलं ना मला फोन कर पटकन. हा, आणि तू स्वतःची सुद्धा काळजी घे. हा, बाय. काय झालं दिग्विजय? अरुंधतीला बरं नाहीये? राधिकाचा फोन आला होता आम्हाला. तिला चक्कर आली? एनिथिंग सिरियस? मॅम इट्स ओके. आता काही काळजी करण्यासारखं असं काही नाहीये. तुम्हाला अरुंधतीचा स्वभाव माहिती आहे ना, उगाच दगदग करत असते. म्हणजे आपल्याला नसतील इतके टेन्शन ती घेत असते. ते हॉस्पिटलमध्ये जरा धावपळ झाली असेल कदाचित, आणि तीच मानवली नाही. हॉस्पिटलमधून घरी येताना चक्कर येऊन पडली, पण आता ती बरी आहे. अरे मग तिला ऍडमिट कशासाठी केलं? मीच सांगितलं डॉक्टरांना. डॉक्टर म्हणाले की 1 दिवस पूर्णपणे आराम केला पाहिजे. मी म्हणलं तुम्ही हॉस्पिटलमध्येच ठेवा मग तिला. गुड, म्हणजे आता काळजी करण्यासारखं काही नाहीये. नाही. कुठलं हॉस्पिटल म्हणालास तू? ते नैना चॅरिटेबल ट्रस्ट. अरे डॉक्टर कामत आहेत तिथे बोर्डवर. आम्ही त्यांना लगेच फोन करतो आणि अरुंधतीची काळजी घ्यायला सांगतो. ममा इट्स ओके. हे बघा, मी स्वतः भेटलोय डॉक्टरांना आणि त्या सगळ्या टेस्टही करायला सांगितलंय. त्यामुळे आय गेस शी विल बी ऑल राईट. डोंट वरी. ओके, टेक केअर. नैना चॅरिटेबल हॉस्पिटल, डॉक्टर कामत. तुझा धीर भेटला होता अमर, त्याच्याकडूनच कळलं तुझ्याबद्दल. अरू, काळजी घेत जा. एकदा हॉस्पिटल मागे लागलं ना की मागेच लागतं. मिसेस सरंजामे, चला तुमचं सिटी स्कॅन आणि बाकीच्या टेस्ट करायच्या आहेत. काकू, तुमचं सगळं सामान माझ्याकडे द्या, मी इथेच थांबते. हे घे, माझा पण मोबाईल आणि पर्स. दिग्विजयांचा फोन मी कसा घेऊ? हॅलो. अरे फोन काय नव्हती उचलत? काही झालंय का तुला? मी अरुंधती. तू अशी का साऊंड करतेस? तुझा आवाज काय झालं? काय तू सगळ्या टेस्ट केल्यास का? काय म्हणाले डॉक्टर? मी अरुंधतीची मैत्रीण बोलतेय, सायली. अरे ही काय मस्करीची वेळ आहे का? इथं मला ना काळजी वाटते तुझी, आणि तू काय मस्करी करतेस? अहो, मी खरंच अरुंधतीची मैत्रीण बोलतेय. अरू आतमध्ये. अरे मला दिसत नसलं ना तरी मला ऐकू येतं, आणि मी आवाजावरनं माणसं खूप चांगली ओळखू शकतो. तू प्लीज उगाच मस्करी करू नको. आणि आता मला तुझा आवाजही ओळखता येणार नाही असं वाटतंय का तुला? अहो, खरंच मी अरुंधती नाहीये. ओके, हे बघ, डॉक्टर जे सांगतील ते ऐकायचं, आणि तू उगाच ना तुझं पुढे थांबतो नको. बरं झालं तुम्ही आलात. दिग्विजय फोनवर आहेत. इतक्या वेळ तूच समजून माझ्याशी बोलत होते. हॅलो दिग्विजय,
अहो आता 15 मिनिटं नाही झाली तुम्हाला इथून जाऊन आणि तुम्ही बायकोचा आवाज विसरलात. जावई बापूंचा अचानक फोन आला. त्यांनी सांगितलं अरुताईला ऍडमिट केल्या म्हणून. दाजी अहो तुम्ही अशी चौकशी करताय जसं काही ती मरायला टेकते. हे पोरा, अरे तुझ्या जिभेला काय हाडबीड आहे की नाही? हॅलो दिग्विजय, अहो आता 15 मिनिटं नाही झाली तुम्हाला इथून जाऊन आणि तुम्ही बायकोचा आवाज विसरलात. तुम्ही आतापर्यंत माझ्या मैत्रिणीशी गप्पा मारत होता. आय एम सॉरी, मी त्या मुलीचा आवाज ओळखला नाही. आय एम सो सॉरी. फसलात ना तुम्ही पण. अहो नितीन इतकी वर्ष ओळखून सुद्धा आता अजूनही फसतो. अरे च्या, अरुचं मंगळसूत्र तिथेच राहिलं. काकू तुम्ही थांबा, मी आणते. ए अरु, मी तिला बरंच उलट सुलट बोललोय. प्लीज तिला माझ्याकडून सॉरी म्हणा. मी का म्हणायचं तिला सॉरी? तुम्हीच म्हणा. थांब, सायली कुठे गेली? मंगळसूत्र विसरली होतीस तू, ते आणायला गेली. दिग्विजय, सायली आता नाहीये इथे, पण मी सांगेन तिला नक्की. ओके फाईन, ठीक आहे. तू सगळ्या टेस्ट करून घेतल्यास ना? हा, हो दिग्विजय, केल्या सगळ्या टेस्ट. ठेवू फोन? ठीक आहे. काळजी घे स्वतःची प्लीज अरु. हे घ्या मॅडम, विसरला होता. अगदी जपून आणले तुमच्या ह्यांना. हॅलो. बाबा कळवायचं तरी होतच निदान. जावई बापूंचा अचानक फोन आला. त्यांनी सांगितलं अरुताईला ऍडमिट केल्या म्हणून. अरे माझ्या काळजात एकदम धस झाला. हे बाबा, तू गेला होतास का तिला भेटायला? काय झालं, कशाला ऍडमिट केलंय? अरे तुझी धाकटी बहीण आहे रे ती, तिची काळजी घे. हो दाजी 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 अहो तुम्ही अशी चौकशी करताय जसं काही ती मरायला टेकते. काय चाललंय? काही झालेलं नाहीये तिला. हे पोरा, अरे तुझ्या जिभेला काय हाडबीड आहे की नाही? तुला अरुताईची किंमत कळणार नाही. ती मेली ना तरी तुला तिची किंमत कळणार नाही. अहो दाजी, ती अरू आहे, ती मला पोचवल्याशिवाय नाही जाणार. हा, काय नाही, साधी चक्कर आली होती तिला म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. उद्या दुपारी येईल घरी, तेव्हा फोन करा आणि बोला तिच्याशी. हॅलो हॅलो. भवानी आहे, माझ्या पोरीची काळजी घे ग, सांभाळ तिला. सायली म्हणजे अरुंधतीची मैत्रीण आहे ना? दुपारी मी अरु समजून तिच्याशी बोलत होतो. अरु समजून तिला ओरडलोय. दिग्विजय, अरे अरुंधतीची तब्येत कशी आहे? आम्ही 2दा फोन केला राधिकाला, पण राधिकाने फोनच उचलला नाही. नाही मम्मा, आता अरुंधतीची तब्येत ठीक आहे. ते सगळ्या टेस्ट वगैरे व्यवस्थित झाल्यात. राधिकाचा फोन. हॅलो राधिका, अगं 2दा फोन केला आम्ही, तू उचललाच नाहीस. कशी अरू, कुठे आहे? अरुंधती बरी आहे. माझा फोन सायलेंट वरती होता आणि मी सायलीशी बोलत होते म्हणून लक्षातच नाही आलं. सायली? सायली म्हणजे ती अरुंधतीची मैत्रीण ना? हो. ती काय करते तिथे? तिच्या भावाला पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. बिचाराच्या हृदयाला छिद्र आहे. तरी सायली त्याच्याकडे लक्ष देत अरुंधतीची खूपच काळजी घेते. मला तर काही करायलाच देत नाही. हे औषधं आणणं, डॉक्टरांना बोलवणं सगळं तीच करते. खूप लागवी पोर आहे. ओके, गुड. चल, काळजी घे अरुची. आम्ही ठेवतो फोन. गुड नाईट. गुड नाईट. बरी आहे ना? मम्मा, ती सायली म्हणजे अरुंधतीची मैत्रीण आहे ना? दुपारी मी अरु समजून तिच्याशी बोलत होतो. अरु समजून तिला ओरडलोय. काय माहित, कदाचित कामाच्या गडबडीत किंवा माझ्या कानांनी मला धोका दिला असेल म्हणून. तिचा आवाज आहे ना, सेम मारू सारखा आहे. अगदी सेम टू सेम. म्हणजे
जवळजवळ 5 मिनिटं मी तिच्याशी बोलत होतो. ती सांगत होती की मी अरुंधती नाहीये, मी ती आपल्याकडे पहिल्यांदा आली होती तेव्हा आम्ही सुद्धा फसलो होतो. हो ना. एनिवे, तू झोप आता. अरुंधतीची काळजी करत बसू नकोस, शांतपणे झोप. आज मीटिंग्समुळे आम्हाला अरुंधतीला भेटायलाच जाता आलं नाही. उद्या ऑफिसला जाण्याच्या आधी नक्कीच जाऊ. गुड नाईट. गुड नाईट मामा. गुड नाईट.